हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज मला बनवायचे होते गुलाबजामुन, जे गिट्सचे प्रीमिक्सवाले असतात गुलाबजामुन, तर ते बनवायचे होते. त्यासाठी मी चाचणी रेडी करते. तर चाचणीमध्ये 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ते मी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवते आणि थोड्या थोड्या वेळाने त्याला चमच्यानं हलवून घेते. हे आहेत गिट्सचे जामुनचं जे प्रीमिक्स असतं ते पॅकेट आणलं होतं मी. तर छोटंच पॅकेट होतं 200 ग्रॅम्सचं, कारण दोघांसाठीच बनवायचे होते आणि फर्स्ट टाईम होतं म्हणून म्हटलं जमल की नाही. तर त्याच्यावर पूर्ण दिलेलं असते रेसिपी, काय काय कसं करायचं. तर 3 स्टेपमध्ये बनून जातात. तर मी त्याच्यामधलं प्रीमिक्स सगळं काढून घेतलं अगोदर ताटामध्ये. आणि आपण याचं प्रीमिक्स दुधामध्ये पण भिजू शकतो किंवा मग पाण्यामध्ये पण भिजू शकतो. तर हे असं आहे पॅकेट 200 ग्रॅम्सचं आणि याच्यावर पूर्ण रेसिपी काय काय आहे तर त्याचे स्टेप्स दिलेले आहेत. 2-3 स्टेप्समध्ये होऊन जातं सगळं. तर अगोदर त्याच्यामधल्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या मी पूर्ण हातानं फोडून काढल्या आणि त्याचं दूध थोडं थोडं दूध टाकत टाकत त्याचा एकदम सॉफ्ट डो बनवून घेतला. आणि दूध एकदम नाही टाकायचं आहे, कारण की जर जास्त झालं तर मग परत पतलं होऊन जाईल ते. म्हणून मग थोडं थोडं दूध टाकत टाकत हाताने एकदम असं पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असं डो बनवून घ्यायचं आहे त्याला. आपण दुधाऐवजी पाणीच सुद्धा वापरू शकतो हे भिजवण्यासाठी, पण दूध होतं माझ्याकडे म्हणून मग दूध टाकलं मी. तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. तर असं छान असं पूर्ण ते प्रीमिक्स आहे ते मळून झालेलं आहे माझं. त्याचं एकदम सॉफ्ट डो बनवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मळून झाल्याच्या नंतर थोडंसं 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी थोडं ठेवायचं. म्हणजे थोडं जरी पतलं वगैरे झालेलं असेल तर ते सेट होऊन जाईल. तर व्यवस्थित मळून झाल्यानंतर मग 5-10 मिनटासाठी मी त्याला साईडला ठेवून दिलं आणि नंतर आता त्याचे छोटे छोटे जामून करण्यासाठी घेतले. तसं हे हाताला चिपकत नाही जामून करताना, पण जर का हाताला चिपकत असेल तर म्हणजे आपल्याला वाटत असेल तर मग थोडंसं तूप घेऊ शकतो आपण. तर पहिले थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गुलाबजामुन बनवायचे, आपल्याला जी साईज बनवायची आहे ती. तर ह्या छोट्या पॅकेटमध्ये म्हणजे 200 ग्रॅम्सच्या पॅकेटमध्ये 40 जामुन्स होतात. पण म्हणजे साईजवर आहे आपल्या, जर का छोट्या छोट्या साईजचे केले किंवा मीडियम साईजचे केले तर 40 जामुन्स होतात त्याच्यामध्ये. अशा साईजचे मी गुलाबजामुन काही बनवून घेतले. आणि गुलाबजामुन बनवतो तर तेव्हा व्यवस्थित त्याला प्रेस करून बनवायचं, म्हणजे त्याच्यावर असे चिरा वगैरे काही लाईन्स वगैरे येत नाही. कारण जर चिरा वगैरे आल्या गुलाबजामुनवर तर मग त्या तळताना वगैरे फुटायची भीती असते. त्यामुळं मग त्याला व्यवस्थित बनवून घ्यायचं, वरतून एकदम क्लीन आले पाहिजे. आणि आपण तुपामध्ये पण तळू शकतो किंवा मग तेलामध्ये पण तळू शकतो. तर मी इथं तुपामध्ये तळून घेते आहे आणि थोडंसं तूप गरम व्हायला ठेवलं. तर अर्धे जामून माझे बनवून झालेले होते, पण मग म्हटलं तोपर्यंत मी गॅस वगैरे चालू करून देते अर्धे होईपर्यंत, किंवा मग तळता तळतासुद्धा बनवल्या जातील. तर मग मी अर्धे गुलाबजामुन बनवून झाल्यावर मी गॅसवर तूप गरम होण्यासाठी ठेवलं. आणि आपल्याला गुलाबजामुन नेहमी स्लो गॅसवर ठेवायचे, स्लो गॅसवर तळायचे. कारण जर जास्त याच्यावर तळले तर मग ते वरतून एकदम डार्क ब्राऊन होऊन जातात आणि आतमधून मग ते गाठी बनतात किंवा मग व्यवस्थित त्याला फ्राय होत नाही. तर मग एकदम कमी गॅसवर आणि अशा हलवत हलवत बनवायचे, म्हणजे सगळ्या बाजूंनी त्याला व्यवस्थित फ्राय होतील ते, किंवा मग वरतून एकाच ठिकाणी डाग वगैरे लागत नाही त्याला. त्याच्यामुळं मग व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आणि थोडे असे ब्राऊन कलरचे वगैरे झाले तर मग काढून घेऊ शकतो आपण. मी थोडंसंच तूप घेतलं होतं, कारण नंतर मग ते तळलेलं तूप ठेवायला परत 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 तेच यूज करायला, त्यामुळं मग थोडंसंच घेतलं, म्हणजे जास्त काही असं उरणार नाही. आणि थोडे थोडेच जामून तळायचे होते, कारण मग माझं दोन्ही पण सायमल्टेनियसली चालू होतं, इकडं जामून तळणंसुद्धा आणि इकडं बनवणंसुद्धा. त्यामुळं मग दोन्ही पण कमी गॅसवर मग व्यवस्थित असे असे ब्राऊन कलरचे होऊन झाल्याच्या नंतर मग काढून घेतले. तर अशा प्रकारे पूर्ण गुलाबजामुन माझे फ्राय झालेले. आणि इकडं सगळी प्रोसेस होईपर्यंत माझा पाकसुद्धा रेडी होता. तर असं झालेलं आहे. पूर्ण चाचणी घेतलेली मी साखरेमध्ये, तर ती पण थंड झालेली आहे. आणि हे जामून पण मग थोड्या वेळानं मी पूर्ण पाकामध्ये टाकून दिले आणि थोडंसं त्याला व्यवस्थित हलवून घेतलं, म्हणजे खाली वरी पूर्ण जामून पाकामध्ये भिजतील असे. तर अशा प्रकारे रेडी आहेत आपले गुलाबजामुन. जर रेसिपी आवडत असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज अजून बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून असेच बरेच रेसिपीजचे व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेले आहेत, जर ते बघितलेले नसतील तर एकदा बघून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.